नम परमकल्याण नम परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नम परमकल्याण नम परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण परमात्म्यांच्या चरणी साष्टांग नमत असो. भगवान रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग नमत असो. आज चिंतनासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अत्यंत प्रसिद्ध आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्या अभंगाचं चिंतन नेहमी केलं जातं असा अभंग आहे. खूप आशयपूर्ण अभंग आणि पंढरीचं महात्म्य सांगणारा, पण पंढरीपेक्षा पंढरीनाथाची गोडी लावून देणारा असा अभंग आहे. तुकोबाराय महाराज अभंगामध्ये म्हणतात की पंढरीसी जारे आल्यानो संसारा, पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, उपाळू तातडी उताविळ, मागील परिहार पुढे नाही शिण, मागील परिहार पुढे नाही शिण, झालिया दर्शन एक वेळ, झालिया दर्शन एक वेळ. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ. तुका म्हणे नेदी, तुका म्हणे नेदी अनेकांचे हाती, तुका म्हणे नेदी अनेकांचे हाती, बैसला तो चित्ती निवडेना, बैसला तो चित्ती निवडेना, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ. संप्रदायामध्ये या अभंगाला खूपच प्रेमाने गायलं जातं, म्हटलं जातं. एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाणारा किंवा वेगळ्या स्वरूपाला घेऊन जाणारा अभंग आहे. त्या जगाच्या मायबापाला, त्या भगवंताला हाक मारा, त्याचे जय जयकार करा, हे आपल्याला तुकोबारायांनी ह्यापूर्वी सांगितलं. मागच्या अभंगात आपण बघितलं होतं, हाकारित देते तुका, नाम घेता राहू नका. हाका मारून मारून सांगितलं होतं. आता अजून गोष्ट एक आपल्याला हाक मारून तुकोबाराय महाराज सांगतात की पंढरीसी जारे, तुम्ही त्या पंढरपूरला जा रे, त्या प्रत्यक्ष जाऊन तर बघा. पुष्कळदा असं होतं की न जाता किंवा न जाणता आपण अध्यात्माच्या वाटेवरनं चालतो. आणि ह्याच गोष्टीला तुकोबाराय महाराजांना कुठेतरी आपल्याला मार्ग दाखवायचा आहे. न जाता किंवा न जाणता अध्यात्म करणं म्हणजे अंधारामध्ये तीर मारणे, आणि तो क्वचितही एकाचाही लागत नाही. क्वचित एखाद्याचा लागतो असं म्हणणे चुकीचं आहे. तुकोबाराय महाराज म्हणतात की तुम्ही आवर्जून मी सांगतो म्हणून जा. संसारामध्ये आलेला आहात ना, या भौतिक स्वरूपामध्ये तुम्ही आलेला आहात ना, सुखदुःखाच्या आणि गर्तेत तुम्ही फसलेले आहात ना, तुम्हाला आता हे सगळं भोगायचं आहे ना, मग मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की पंढरीसी जा. एकदा प्रयत्न करा, एकदा प्रत्यक्ष त्या दिनांच्या सोयरा पांडुरंगाला भेटा. हा दिनांचा सोयरा आहे. मग तुम्ही म्हणाल की आम्ही कुठं दीन आहोत, आम्ही ते संसारामध्ये रमलेलो आहोत, आमच्याकडे भरपूर संपत्ती आहे किंवा आमच्याकडे साधन आहे, सामुग्री आहेत, उपलब्धता आहे, नोकर चाकर माणसं आजबीने आम्ही जे बोलतो ते ऐकणारे आहेत. तुकोबाराय महाराजांचं म्हणणं असं आहे की तुम्ही हे सगळं जरी असलं ना, तरीही ही एक गोष्ट किती काळ राहणार आहे. अहो, उगवता सूर्य हा माध्यान्हीपर्यंत सरळ वरवर जात असतो, पण माध्यानानंतर हळूहळू अस्तंगताकडे जातो. हे सगळ्या सृष्टीचा नियम आहे. तुम्हाला एक गोष्ट नक्कीच कळाली पाहिजे की तुम्ही दीन नाहीत, परंतु खऱ्या अर्थाने तुम्ही दीनही आहात. त्याचं कारण असं आहे की आपल्या हातात संसारातली कोणती गोष्ट आहे, आपण ठरवली कोणती गोष्ट संसारामध्ये आपण करू शकतो किंवा आपण ते पार पाडू शकतो किंवा मी केली असं म्हणू शकतो. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही, ज्या नशिबाच्या वरती आहेत, किंवा गीते सांगितलं दैवम चैवात्र पंचमम, सगळ्या गोष्टी अनुकूल असल्या तरी 5वं दैव जोपर्यंत अनुकूल होत नाही तोपर्यंत तुमच्याकडून कुठलंही भरीव मोठं कार्य होत नाही किंवा तुमची इच्छा परिपूर्ण होत नाही. तर असे तुम्ही दीन आहात, आणि तो तुम्ही सर्वांचा सोयरा म्हणजे तुमच्यासाठी तुमच्यावरती प्रेम करणारा कोणीतरी जीवलग आहे, हा पांडुरंग आहे माझा. तुम्ही तिथं जा. संसारात आलेले आहात तर पंढरीची वारी जरूर करा, कारण पांडुरंग हा दिनांचा दयाळू तिथे उभा आहे. इथे वारी करा असं कुठंही म्हटलेलं नाही, पण एकदा का तुम्ही जाल
की आपोआपच तुम्हाला जाण्याची इच्छा होईल म्हणून वारी म्हणते. वारी म्हणजे नेमकं काय आहे? तर वारीचा शब्दाचा अर्थ आहे की वारी जन्म मरणाते वारी. ज्याच्याकडे एकदा गेल्यानंतर जन्म मरणातून आपण बाहेर पडू शकतो त्याला वारी म्हणतात. मग ती किती वेळा करायची हा गौणातला भाग आहे. आपण एकदा जरी मनापासून भगवंताकडे गेलो तरी भगवंत तेवढ्यावरती पूर्णपणे समाधानी आहे. आपल्याला कळेपर्यंत तुम्ही पुन्हा पुन्हा जा, तो भाग वेगळा. पण वारी नेमकी काय आहे? की जे आपल्याला दुःखापासून वारते, दुःखापासून दूर करते, अज्ञानापासून दूर करते किंवा जन्म मरणाच्या भयापासून दूर करते, ती वारी आहे. तुम्ही पंढरपूरला जा, तो दिनांचा सोहळा पांडुरंग तिथे उभा आहे. अत्यंत प्रेमानंदामध्ये माऊली तुकोबाराय महाराज भगवंतांच्या विषयी आता सांगतात. ते म्हणतात की वाटप आहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताविळ. हा भगवान पांडुरंग गेल्या 28 युगांपासून जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाची वाट पाहत उभा आहे. तो भक्त असो अभक्त असो, तो अत्यंत प्रेमाने विटेवरती उभा आहे. देव बसला का नाही हो? पांडुरंगाला वीट टाकली होती, विटेवर बसता पण आला असं त्याला. पण पुंडलिकाला आशीर्वादातून देव उभा राहिला आणि पुंडलिकाने देवाला उभं ठेवलं. तर एका ठिकाणी ते म्हटले, का रे पुंड्या माताला असं तू उभे केले विठ्ठले विटेवरी? तर असेही विचारणा केलेली आहे. तर त्याला उभंच का ठेवलं? कारण असं आहे की बसलेल्या मनुष्याला उभा राहून भेटायला जायला वेळ लागतो. बसलेल्या माणसाला उभं राहून पुढच्याला गळ्याभेट द्यायला की भेटायला वेळ लागतो. तर उभाच मनुष्य जो आहे तो पटकन पुढं आलेल्या माणसाला भेटू शकतो किंवा त्याच्या पायाशी वाकलेल्या माणसाला पण उचलून आपल्या हृदयाशी लागू शकतो. त्यासाठी हा भगवान पांडुरंग विटेवरती उभा आहे आणि तो अत्यंत प्रेमाने उभा आहे. पुंडलिकाला त्यांनी वरदानही दिले आणि पुंडलिकाला वरदान देत असताना हे भगवंताचंच मनोगत होतं की मी जगासाठी थांबणार आहे. त्यामुळे पुंडलिकात तशी बुद्धी झाली आणि तसं वरदान मागितलेलं आहे. हा अत्यंत आवडीने तो आपल्या दीनजनांची वाट पाहतो. पण दीनजन कोणते? तर प्राचीन दीनजन असं म्हटलेलं आहे. हे प्राचीन जुनाट भगवंत जुनाट आहे आणि भगवंत वाट पाहतो त्या आपल्या जुनाट भक्तांची. कारण हे जुनाट भक्त जे आहेत ना, ते जुनाट कसे ते थोडंसं कळलं पाहिजे आपल्याला. प्राचीन कसे म्हणजे मग हा अर्थ आपल्याला नीट लक्षात येईल की वाट पाय उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताविळ, याचा अर्थ आपल्याला नक्की कळेल. जुनाट कसे? तर काही भक्त असतात, ते भक्ती करतात, परंतु साधना करत असताना कुठेतरी संसारात थोडेसे अडकतात आणि पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतात आणि परत त्याला जन्माला यावं लागतं. त्याला गीतेमध्ये भगवंताने सुचिनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोपी जायते असं म्हटलेलं आहे. योगभ्रष्ट माणसं असतात ते कुठल्या ना कुठल्या कारणाने अर्धवट अभ्यास झाल्या कारणामुळे पुन्हा एकदा जन्माला येतात. तर असे जे कोणी भक्त आहेत की गत जन्मांच्या मध्ये त्यांनी सेवा केली परंतु अद्याप त्यांची सेवा परिपूर्ण झाली नाही आणि भगवंत त्यांना प्राप्त झाला नाही, असे जे प्राचीन दीनभक्त आहेत त्यांनी लवकर यावं. आणि ते आल्यानंतर त्यांच्यासाठी या कृपावंत भगवान उभा आहे. तुम्ही फक्त याला एकदा पहा. त्याला पाहिल्याबरोबर तो तुमचं सर्व मागचं जे काही राहिलेलं आहे ते एका क्षणात पूर्ण करून टाकतो. बघा, मला कोणाला तरी 1 लाख रुपये द्यायचे आहेत तर ते मला द्यावेच लागतील. पण जर मला ज्याला 1 लाख रुपये द्यायचे आहेत त्यांनी सांगितलं की तुझे 1 लाख रुपये मला मिळाले, तर तो एका क्षणामध्ये कर्जमुक्त करू शकतो की नाही? म्हणजे ज्याला द्यायचे आहेत त्यांनी म्हणून चालत नाही, ज्याला घ्यायचे आहेत त्यांनी सांगावं लागतं. तसा भगवंत तुमच्या सर्वांचं प्रेम घेणारा आणि तुम्हाला सर्वांना ऋणमुक्त करणारा असा आहे. तो म्हणून तो कृपावंत आहे. किंबहुना त्याला तो अत्यंत कृपाळू आहे आणि तो तातडीने म्हणजे प्रत्येकाला भेटण्यासाठी उतावीळ असं भागवतामध्ये म्हटलंय की भगवान श्रीकृष्ण राज्यसभेत भेटायचे आणि तसं रात्री संध्याकाळनंतरचा वेळ त्यासाठी खास कुठलाही कोणी वेळ न ठरवता येऊन भेटू शकत असत. पंढरीच्या पांडुरंगाचं पण तसंच आहे. 4 वाऱ्या त्याने मुक्त केलेल्याच आहेत, परंतु वर्षभर तो भक्तांच्यासाठी उभा आहे. तो अत्यंत उतावीळ आहे आणि उतावीळ होऊन तो भगवंतांना भेटतोय. आणि या भक्तांना भेटण्यासाठी तो उभा आहे. याचं कारण काय? कशावरून हा भक्तांना भेटण्यासाठी उभा आहे? तर त्याचं एकमेव कारण किंवा एकमेव पुरावा किंवा एक गोष्ट सत्यतत्व अशी आहे की हा एकमेव भगवंताचं रूप असं आहे की ज्या भगवंताच्या हातामध्ये शस्त्रास्त्र नाहीत. शस्त्रास्त्र असली की सर्व प्रहरणायुध शत्रूला मारण्यासाठी उभा राहिलेला देव.
पण हा शत्रूला मारण्यासाठी नाही आहे. हा हातामध्ये कमळ घेऊन उभा आहे, हातामध्ये शंख घेऊन उभा आहे, की ज्या शंखाने त्याने अर्जुनाला दुःखमुक्त केलं होतं, ज्या शंखाने स्पर्श करून ध्रुवाला त्यांनी कर्मबंधनातून मुक्त केलं होतं, तो शंख घेऊन भगवान उभा आहे. आणि तेच ते कमळ घेऊन उभा आहे हातामध्ये, की ज्या कमळाने तो आपल्या भक्तांची पूजा करतो. हा एकमेव अवतार असा आहे भगवंताचा, की ह्या अवतारामध्ये भगवंताने शस्त्र घेतलं नाहीये, शास्त्र घेतलेलं नाहीये, तर तो अंतरंगातून अंतरंगाला प्राप्त करण्यासाठी उभा आहे. आणि म्हणून कृपाळू तातडी उतावीळ. त्या भगवंताचं वैशिष्ट्य काय आहे? तर मागील परिहार पुढे नाही क्षीण. तुमच्या मागच्या अनेक जन्मांमधले जे काही संचित आहे, पाप आहे, पुण्य आहे, या सगळ्याचा परिहार केवळ या एका भेटीमध्ये होतो. सगळं संपून जातं. मी गेलो, मी पाहिलं, मी कृत्यकृत्य झालो, अशी अवस्था असते की मागील परिहार पुढे नाही क्षीण. किंबहुना सगळे पातक नाशी झाल्या कारणामुळे पुन्हा जन्ममृत्यूचं भयच राहिलं नाही ना. जन्माला यायचंय आणि परत मरायचंय, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, हा दोषच राहिला नाही ना. आणि म्हणून माऊली तुकोबाराय महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात की मागील परिहार, जन्म घेण्याचं जे कारण होतं ते सगळं एका क्षणामध्ये जळून जातं, ते कर्मबीज संपून जातं. भर्जनम भवबीजानाम, एका क्षणात सगळं त्याचं भर्जन होतं, भरडून टाकलं जातं, ते बीज तुकडे तुकडे केले जातात. आणि पुढे नाही क्षीण, पुन्हा काही त्याला जन्माला येण्याचं किंवा जन्ममृत्यूचा क्षीण त्रास हा त्या साधकाला राहत नाही. आणि हे कसं केव्हा होतं? जालिया दर्शन एक वेळा, फक्त एकदा दर्शन जरी केलं तरी हा योग त्याला प्राप्त होतो. आता याच्यावरती आपल्याला थोडंसं 2 मिनिटं वेगळं काहीतरी बोलायचं आहे, समजावून घ्यायचं आहे. त्या गोष्टीकडे आपले चित्त, वृत्ती, कान एकरूपपणाने ऐका. की हा विटेवरती बसलेला पांडुरंग बोलत तर नाही कोणाशी, परंतु कितीतरी लोक त्याच्याकडे जायची इच्छा व्यक्त करतात पण तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. पुष्कळदा असं होतं की पंढरीपुरापर्यंत आपण जातो, पण पंढरीमध्ये पोचल्यानंतर रावळात जाऊ शकत नाही. पुष्कळदा असं होतं की रावळापर्यंत आपण पोचतो पण त्याचं दर्शन होत नाही. पुष्कळ वारकरी असे असतात, करोडो वारकरी, लाखो वारकऱ्यांमध्ये, की काही थोडे हजार वारकरी भगवंतापर्यंत पोचतात. बाकीचे वारकरी पंढरीपर्यंत चालत जातात, श्रम करतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि कळसाला पाहतात, नमस्कार करतात आणि निघून जातात. मग त्यांचं हे मागील परिहार पुढे नाही क्षीण हे त्यांना कसं लागू होतं? कधी विचार केला या गोष्टीचा? की त्यांना हा नियम कसा लागू होईल? सगळ्यातून ते मुक्त झालेले आहेत. बरं, मला एक गोष्ट कळत नाही की पंढरपूरला गेल्या गेल्या मुक्त कसं होतं? अजून एक मोठा प्रश्न आहे, मग पंढरपुरामध्ये राहतात ते पण मुक्त होतात का? आणि अजून एक प्रश्न सगळ्यात आहे की हे देव करतो तरी कसं? हा देव या सगळ्या गोष्टी करतो तरी कसा, हेही जाणण्याची उत्सुकता आहे. त्याचं उत्तर आता आपण क्रमशः एका पद्धतीने बघूयात. की पुष्कळ लोक आहेत की पंढरपुरात जाण्याची इच्छा असते पण ते पंढरीत पोहोचू शकत नाहीत. त्याचं कारण त्यांची दृढता निश्चय नाही. पण तुम्ही दृढता निश्चय केला तर तुम्ही भगवंताकडे जाऊ शकता, भेटू शकता. तुमची दृढता भगवंत फार होतो, जगाचा मायबाप होतो, त्याच्या चरणाशी तुमची दृढता पाहिजे. तुम्ही त्याला हाक मारली पाहिजे, तुम्ही त्याला कळवळून विनंती केली पाहिजे की वाट तू दर्शन दे रे आम्हाला, एकदा तरी दर्शन दे, दर्शन दे, दर्शन दे. हे एकदा तरी आपण त्याला कळवळून म्हटलं पाहिजे. अहो, पोट दुखते म्हणून जो रडल्याशिवाय किंवा ओरडल्याशिवाय वैद्यही औषध देत नाही. भूक लागली म्हटल्याशिवाय आई जेवायला घालत नाही. मला काहीतरी हवंय म्हटल्याशिवाय बायको मुलंसुद्धा आपल्याकडे बघत नाहीत. तर मग असं देवाकडनं फुकट सगळं मिळेल, तोच मला बोलवेल, तोच मला जवळ करेल, हे सगळं तुम्ही विचार करता कसे? मुद्दा क्रमांक 2 की पंढरीमध्ये जाऊनही काही लोकांना दर्शन होत नाही, ते कळसाला नमस्कार करून परत येतात. मग ते कसं? वारी करताना 18-18 दिवस चालून सुद्धा ते भगवंतापर्यंत पोहोचत नाही, मग ते त्यांना मुक्तता कशी होईल? त्याचे उत्तर ऐका की पंढरपुरामध्ये गेल्याबरोबरच मुक्त आहे. कारण येथील तृण आणि पाषाण तेही देवसमान मानावे, असं नामदेवरायांचं प्रमाण आहे. की पंढरपुरातले तृण आणि पाषाण म्हणजे गवताचं पान आणि दगड मातीसुद्धा भगवंताचं रूप आहे. गंमत अशी आहे की पंढरपुरात जायचं म्हणजे काय करायचं आहे? तर पंढरपुरात गेल्यानंतर कानावरती तुमची इच्छा असो या तर नसो आपोआप नाम पडणार आहे, आपोआप जयघोष पडणार आहे, आपोआप टाळ मृदुंगांचा आवाज पडणार आहे, आपोआप आपले हात टाळ्या वाजवणार आहेत, आपोआप मुखातून नाम निघणार आहे आणि आपल्याला आपल्या डोळ्यांना
कळलं जरी नाही तरी आपोआप संतांच्या भेटी होणार आहेत. म्हणून एक नियम सांगितला की जरी पंढरपुरामध्ये पांडुरंगाला भेटलं नाही तरी एकादशीला निवास करा, एखादं कीर्तन ऐका. आणि सगळ्यात मोठा नियम कोणता असेल तर एकादशीच्या दिवशी आपण नगर प्रदक्षिणा आवर्जून करा. कारण सगळं जे काही साठवलं आहे त्या नगर प्रदक्षिणेमध्ये आहे. ती प्रदक्षिणा करताना तुमच्या कानावरती टाळ दिंड्यांचे आवाज पडतील, पालख्यांचे, संतांच्या पालख्यांचं दर्शन होईल, किंबहुना नाचणारे वारकरी तुम्हाला बघायला मिळतील. भगवंत त्यांच्यामध्येच कुठेतरी तुमच्याकडे पाहत असतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जर काय होईल तर तुम्हाला जरी कळलं नाही तरी असे अनेक उच्च कोटीचे संत वारीमध्ये नगरप्रदक्षिणा करत असतात की त्यांची नुसती दृष्टी जरी तुमच्यावरती पडली तरीही त्यांच्या दृष्टीतून आपल्याला तात्काळ निष्पाप होण्याचं सौभाग्य प्राप्त होतं. मला एक गोष्ट जुनी आठवते. खरं हे सांगणं कितपत उचित आहे तरी मी सांगतो. मोठ्या महाराजांच्या प्रसंगातली गोष्ट आहे की एकदा असेच जात असताना कर्मधर्म संयोगाने महाराजांच्या बरोबर सान्निध्यामध्ये असताना एक नेमकी प्रेतयात्रा समोरनं आली. आणि प्रेतयात्रा आल्यानंतर नेमकं ते विसाव्याला ते प्रेत थांबलं गेलं आणि तिकडनं आम्ही चाललो होतो. आपल्याला धुळ्यामध्ये जो दगडी पूल आहे त्या दगडी पुलाला तिकडनं ती गोल पोलीस स्टेशनची चौकी आणि इकडनं त्या आईसाहेबांच्या मुलाकडचा रस्ता, त्या तिथं विसावा नावाचं एक स्थान आहे पूल ओलांडताना, की तिथं साधारणपणे 1 मिनिटापर्यंत प्रेताला खाली टेकवतात की परत उचलतात आणि मग स्मशानभूमीत घेऊन जातात. तिथून नेमकं जात असताना महाराजांनी त्यांच्याकडं, त्या माणसाकडे बघितलं, त्या जो कोणी गेलेला होता त्याच्या देहाकडे बघितलं आणि पुढे गेले. आणि त्यावेळेला बरोबरचे माणूस म्हटले की हा किती भाग्यवान आहे की ह्याच्या प्रेत झाल्यानंतर का होईना पण याच्या प्रेतावरती संतांची दृष्टी पडली, त्यामुळे आता त्याला पुन्हा माघारी यावं लागणार नाही. तुम्ही वाईट अवस्थेमध्ये जरी मेला असला तरी संतांची दृष्टी पडली, तेवढ्या एका दृष्टीने आपण तरुण जातो. कारण दृष्टी मला फार महत्त्व आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले, आहो सद्गुरूची एक कृपा दृष्टी, कारुण्य जयाची अधिष्ठी, तो सकल विद्यांची सृष्टी धात्रा होय, अशी दृष्टी आहे. मग जर पंढरपुरामध्ये आपण गेल्यानंतर जर एखाद्या संतांची सहज दृष्टी आपल्यावरती जरी पडली तर दृष्टीत एवढं सामर्थ्य आहे की ती दृष्टी तात्काळ आपल्याला आपले पुढचे मार्ग मोकळे करून देते. अडलेल्या सगळ्या गोष्टीतून ते आपल्याला पुढं जायचा रस्ता सहजगत्या उपलब्ध करून देते. आता तिसरा प्रश्न असा आहे की रावळात जाऊन दर्शन मिळत नाही, गर्दी असते, धक्काधक्की असते, देवापर्यंत तो खेचून फोटो फेकतो, तरी पण आपल्याला मुक्ती मिळेल का? होय, मिळते. तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेला आहात. याचा अर्थ असा आहे की भगवंताने रावळाच्या म्हणजे मंदिराच्या म्हणजे रामदेवाच्या म्हणजे चोखामेळ्याच्या पायरीपर्यंत तुम्हाला आणलं. याचाच अर्थ असा आहे की भगवंताने तुम्हाला तो सन्मान दिला की जो सन्मान भगवंत संतांना देतात. त्यामुळे इथपर्यंत पोचलं, आज जरी नाही जाता आलं तरीही खूप मोठं आहे. आता चौथा आणि शेवटचा प्रश्न की हे घडतं कसं, पांडुरंग असं करतो कसा, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की पंढरपुरामध्ये घडतं कसं सगळ्या गोष्टी. त्याचं उत्तर फार फार सुंदर आहे. कारण झालिया दर्शन एक वेळामध्ये त्याची सगळी मेघ त्यामध्ये हे केलेली आहे की भगवंत काय करतो माहिती आहे का? भगवंत 4 रूपामध्ये पंढरीमध्ये निवास करतोय. पहिल्या रूपामध्ये संत आहे की जो संत रूपामध्ये वाळवंटात आणि पंढरीच्या कणाकणामध्ये बसलेला आहे. कुणी आलं रे आलं की त्यांच्याकडे प्रेमाने पाहतो आणि त्याचं सुत्कृत त्याच्या हातामध्ये देऊन त्याला मंदिराकडे पाठवतो. दुसरं रूप जे आहे ते चित्रगुप्तासारखं आहे की त्या माणसाचे पाप पुण्याचा हिशोब तो दारावरती त्या गणपतीपाशी लिहून काढतो. जेवढे दोष आहेत तेवढे दोषांना बाहेर ठेवतो, जेवढं चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्या चांगल्या गोष्टी त्याला पुढे भगवंताकडे पाठवून देतो. तिसरं रूप जे आहे त्याचं मुनिमाचं रूप आहे. मुनिमजी येतो, तो वरती त्याच्या वहीमध्ये सगळ्या गोष्टीची नोंद करतो की हा आलेला आहे आणि भगवंताच्या दारापर्यंत येऊन पोहोचला. आणि चौथं रूप जे आहे ते भगवंताचं प्रत्यक्ष विटेवरचं रूप की जे विटेवरचं आपलं दर्शन देतं. पण या चौथ्या रूपामध्ये अजून एक रूप समाविष्ट आहे आणि ते रूप सगळ्यात महत्त्वाचं आहे
ते रूपाचेच आपल्याला जास्त विचार करायचा आहे. ते चौथं रूप असं आहे की जे भगवंतांच्यासाठी व्याकुळ होतात, ते पंढरपुरापर्यंत जरी नाही पोचू शकले तरी ते मनाने श्री भगवंताला आलिंगन देऊन भगवंतापर्यंत एक वेळा जरी गेले तरी भगवान तात्काळ त्यांना सगळ्यातून जीवनमुक्त करतो. झाली या दर्शन एक वेळा. तसं ज्या गोपिकांना रासक्रीडेमध्ये सहभागी होता आलं नाही किंवा ज्या ब्राह्मण स्त्रियांना त्यांच्या पतीने कृष्णाच्या भेटीला जाऊ दिलं नाही, ते केवळ त्या भगवंताच्या भेटीच्या तन्मयतेने ध्यानस्थ झाल्या आणि तेवढ्या वेळामध्ये त्यांचं गतजन्मात जेवढं काही पाप होतं ते तात्काळ जळून भस्मीभूत झालं, संचित परिपूर्ण झालं आणि भगवंत हे आत्मरूप असल्या कारणामुळे त्यांच्या आत्म्याने भगवंतांच्या आत्म्याची भेट घेतली आणि त्यामुळे ते मुक्त झाले. हीच गोष्ट सांगतात की झाली या दर्शन एक वेळा. तुम्ही भगवंतापर्यंत पोचत असताना शरीराने भेटणार आहात, प्रयत्न हाही करा की आत्म्याची भेट व्हावी. ये हृदयचे ते हृदय घातले आणि आपण ऐसे केले अर्जुना, असं भगवान परमात्मा करतात. हे त्याचं चौथं रूप आहे की विटेवरती एक रूप संतांच्या रूपात बाहेर आहे, एक रूप दारामध्ये बसलेलं आहे, एक मुनिमजीच्या रूपामध्ये आहे की पाप पुण्याचं हिशोब लिहितं ते संपवून टाकतं, आणि चौथं रूप जे आहे ते विटेवरती उभं आहे, त्याला बघा. आणि त्याच्या जोडीने अजून एक रूप आहे आतलं की जे रूप आम्हाला तन्मयतेतूनच पाहायला मिळतं, की तन्मयता आली पाहिजे. आता गोष्ट चौथा एक उपप्रश्न विचारला होता की जे पंढरीत राहतात मग तेही मुक्त होतात का? तर त्याचं उत्तर असं आहे की नेमकं जिथं विकलं जातं, जिथं ज्या गावात पिकतं त्या गावात विकलं जात नाही, त्याप्रमाणे त्यांनी जर महत्त्व ओळखलं आणि त्यांनी जर वारी केली, त्यांनी नगरप्रदक्षिणा केली तर त्यांना तोच नियम आहे की संतांचं दर्शन त्यांच्याकडे जाईल, लक्ष त्यांच्याकडे जाईल. पण जर ते गेलेच नाहीत पुढे, जर चार भिंती सोडल्याच नाहीत तर फक्त दिसतं ते आपलं घर. मग गावामध्ये घरात बसणं काय आणि पंढरीत राहून आपल्या घरामध्ये बसून राहणं काय, याला काय दोन्ही सारखंच आहे. पुष्कळ असं बघितलं जातं. माझा विचित्र अनुभव असा आहे की पंढरीतले स्थानिक लोक वारीच्या वेळेला नेमके पंढरपूर सोडून बाहेर निघून जातात, कारण गर्दी होते, कारण अनेक गोष्टी सांगतात. तर अशी गोष्ट आहे. म्हणून अभंगाच्या तिसऱ्या चरणाला अत्यंत महत्त्व आहे. इथं तुकोबाराय म्हणतात मागील परिहार हा मुनिमाच्या रूपात बसलेला आहे. तुमचं पाप पुण्याचा हिशोब लिहितोय, तुम्ही तिथपर्यंत पोचलात जरी तात्काळ तो मागील परिहार सगळ्या दोषांचं निराकरण करून टाकतो. पुढे नाही क्षीण परत जन्माला येण्याचं त्याला दुःख किंवा धोक किंवा तो त्रास क्षीण त्याला पडणार नाही. झाली या दर्शन एके वेळा. हे चौथं दर्शन एकदा जरी झालं ना साधकाचं, भगवंतापर्यंत पोचला. माय बाप्पा पंढरनाथा एक कृपाळू सद्गुरुदेवा म्हणून एकदा जरी आपण डोकं टेकलं आणि पायावर डोकं ठेवून क्षणभरासाठी म्हणजे एका सेकंदाचा 100वा भाग इतकं जरी आपण त्या पांडुरंगाच्या चरणाला स्पर्श मस्तकाने केला, हात जरी तिथपर्यंत लागले तरीही तो दिनांचा सोयर आहे आणि तुम्हाला मुक्त करणार, याच्यामध्ये यत्किंचित संशय नाही. अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये तुकोबाराय महाराज या पांडुरंगाच्या चौथ्या रूपाचं विशेष वर्णन करून सांगतात की जे दर्शने देतं आणि जे तन्मयतेमधून मुक्तही करतं. ते चौथं रूप जे मी काय सांगितलं होतं आपल्याला, ते म्हणतात की तुका म्हणे निधी अनेकांचे हाती. हा भगवान एवढा कृपाळू आहे की त्याच्यापर्यंत पोचलेल्या जीवांना तो अनेकांच्या हाती म्हणजे इतर देवदेवतांच्या हाती किंवा इतर कुठल्याही संसारातल्या संकटग्रस्त होणाऱ्या क्षणांच्या हाती किंवा दुष्टदुर्जनांच्या हाती आपल्याला जाऊ देत नाही. तो अजिबात आपल्याला देव दुसरे कुठेही पाठवत नाही. आणि तो काय करतो, बैसला तो चित्ती निवडे ना. तो एकदा का भक्तांच्या चित्तावर जाऊन बसला की लगेच स्थिर होतो. जसं भागवतामध्ये म्हटलेलं आहे की सद्य वृद्ध वृद्ध तो आत भागवत ऐकायला बसल्याबरोबर आत येऊन बसतो. तसा एकदा का आपण त्या भगवंताला पाहिलं की तो हृदयामध्ये कायम येऊन बसतो आणि त्यावेळी तो आत येऊन भक्तांशी एकरूप होतो. आणि मग ते चौथ्या रूपातलं जे दुसरं स्वरूप सांगितलं होतं की ज्या तन्मयतेने गोपिका भगवंताला, तन्मयतेने त्या ब्राह्मण पत्नी भगवंताला एक ऐक्य पावत्या झाल्या, तसं आत हृदयामध्ये बसून तो भगवंत आपल्याला तन्मयता देतो आणि तन्मयतेने तो भगवंत त्याच्या चरणाशी आपल्या भक्ताला म्हणजे दिनांना खऱ्या अर्थाने भगवत भक्तांना वात्सल्यपूर्ण रूपामध्ये आपल्याशी एकरूप करून घेतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय महाराज लोकांना सांगतात की हौशे व्हा, नवशे व्हा, गौशे व्हा, काय वाटेल ते करा, पण एकदा तरी पंढरीला जा रे बाबांना. तुम्ही यात्रा म्हणून जा, काही मिळते म्हणून जा,
काही मजा करायला म्हणून जा, कसंही करून पंढरीत जा. अरे 4 रुपयापैकी 1 रुपया तुमच्याकडे देईल. अरे तो पांडुरंग संत रूपामध्ये वाळवंटामध्ये आहे. तो पांडुरंग मुनिमाच्या रूपात दारात बसलाय. तो पांडुरंग पाप पुण्याचा हिशोब द्यायला बसलाय. तो पांडुरंग उभा आहे. अरे 1 रुपयात तरी तुम्हाला दिसेल. तुम्हाला नाही दिसला, तो तुमच्याकडे पाहिल, तरीही तो तुम्हाला दोषमुक्त करेल. आणि म्हणून पंढरीसी जारे आल्यानं संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग. तर त्याचीच गोष्ट आहे की कधीतरी एकदा का होईना पण पंढरपूरला जा आणि प्रत्यक्ष विठेवर याची पावली समान, तोची एक जण जाता जगी. त्या जगी तो दान देणारा दाता आहे. त्या दात्याची, त्या भगवंताची तुम्ही भेट घ्या. तुका म्हणे नेदी आणि काचे हाती, बैसरा तो चित्ती निवडे ना. त्या भगवंताला आपण हृदयातून पाहू. एक क्षणभर आपण डोळे बंद करूयात आणि मनाने पंढरपूरला जाऊन आपण त्या पांडुरंगाच्या नावाची मस्तक नमस्कार करूयात आणि त्याला प्रार्थना करूयात की देवा, माझी येण्याची इच्छा आहे, तू बोलवत आहेस, पण लवकरात लवकर तशा रीतीने योग यावा आणि मी आपल्या चरणाला येऊन प्रत्यक्ष दर्शन घेऊन मी स्वतःला कृतकृत्य करून घ्यावं. कारण तुम्ही तर उभे आहातच, मी तुमच्यापाशी पोहोचणे गरजेचं आहे. मी येत आहे. भगवंता मला कृपा करून आपल्या चरणापाशी घेऊन जा. प्रार्थना करूयात आणि त्या चरणावरती मस्तक नमस्कार करून वंदना करून आपलं प्रेमभाव पुष्प आजचं जे आहे ते भगवंताच्या चरणी अर्पण करूयात. तत्सर विठ्ठल चरणार्पणमस्तु. रुक्मिणी पांडुरंग भगवान की जय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माझं सर्वांना अत्यंत प्रेमपूर्वक जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.